नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काय दिलं एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक पासून जे काही वर्गसंख्या होतात ते जिथपर्यंत जातील तेथपर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी काढायची अतिशय शॉर्ट पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर काय दिलंय पहिल्या एक्झाम्पल मध्ये 1 चा वर्ग 2 चा वर्ग म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर अप टू द काय 8 स्क्वेअर आहे. आपण प्रत्येक नंबरचा स्क्वेअर करून ऍडिशन करू शकत नाही, करू शकतो पण जास्त वेळ जाऊ शकतो. आपण शॉर्टकट मध्ये कसं करायचं बघणार आहोत. ते आपल्याला काय करायचं 8 पर्यंतच्या वर्गसंख्यांची बेरीज करायची. 1 पासून ते 8 पर्यंतच्या वर्गसंख्येची काय करायची बेरीज, ऍडिशन ऑफ स्क्वेअर. मग काय करायचं तुम्हाला जो शेवटचा अंक आहे तो लिहून घ्यायचा 8. नंतर त्यानंतर येणारा कुठला अंक आहे तुमचा 9 अंक आहे. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला जिथपर्यंत संख्या होईल त्याची दुप्पट करायची. म्हणजे 8 ची दुप्पट किती होईल 16 आणि त्याच्यामध्ये काय करायचं 1 मिळवायचंय आणि याला भागिले काय करायचंय 6 करायचंय. मग काय होईल तुमचं 8 9 8 किती होईल 72 गुणिले काय होईल 17 आणि भागिले काय तुमचं 6. मग 6 ने 72 ला भाग दिला 6 1 6 6 1 6 आणि 6 दुने 12. मग 17 गुणिले 12 केला आपण तर काय येईल तुमचं 12 7 84. आजचे आले 8 12 1 12 12 8 किती होईल 20. म्हणजे तुमचे 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर अप टू काय 8 स्क्वेअर त्या सर्व स्क्वेअरची ऍडिशन किती झाली तुमची 204 झाली. अगदी त्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल देखील सॉल्व्ह करणार आहोत. तर काय दिलं या ठिकाणी बघा, काय करायचं तुम्हाला 10 लिहून घ्यायचे पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात त्यानंतर येणारी संख्या 11 नंतर 10 ची दुप्पट करायची. इथे किती होईल 20 आणि त्याच्यामध्ये काय करायचं 1 मिळवायचे. याला भागिले काय करायचे 6 करायचे. मग काय होईल तुमचं 10 गुणिले 11 किती होईल 110 गुणिले काय होईल 21 आणि भागिले काय तुमचं 6. आता या ठिकाणी भाग देऊ शकता तुम्ही, किती देऊ शकता 3 दुने 6 आणि 3 7 काय 21. इथे बे 1 बे इथे काय होईल तुमचं 55. म्हणजे 55 गुणिले 7 जर केलं 55 गुणिले 7 जर केलं तर 7 पाता किती 35 हातचे आले 3 7 पाता 35 आणि 3 किती होईल 38. तर तुमच्या 1 पासून ते 10 पर्यंत जे काही वर्गसंख्या आहेत त्या वर्गसंख्यांची जर बेरीज केली तर किती तुमची 385 येते. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि आन्सर कमेंट करून सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.